नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या आणि खास तुमच्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे साहित्य संवाद. मित्रांनो, जगत असताना सगळेच क्षण सुखाचे येतील असं नाही. आशा तर प्रत्येकच माणूस करतोय की माझ्या जीवनामध्ये सुखाचे क्षण यावेत, पण तसं होत नाही. खरं म्हणजे सोन्याला सुगंध असता तर, पण नाही, सोन्याला सुगंध नाही, तो फुलालाच सुगंध आहे. पण फुलाला अमरत्व असतं तर, पण नाही, ते त्याला अमरत्व नाही. मित्रांनो, आयुष्याला कुठेतरी कमी राहतच आणि मग अशा वेळेस आपण निराश होतो. दुःखाचे क्षण माणसाला घेरून टाकतात, घाबरवून टाकतात आणि मग निराश होतो. मित्रांनो, या अत्यंत महत्वाच्या आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुखापेक्षा सुखाचे धागे कमी पण दुःखाचे धागे जास्त असते. ते दुःखाचे धागे अधिकाधिक येतात. मग अशा वेळेस काय करायचं प्रश्न पडतो. प्रत्येकच वेळेस मार्गदर्शक आपल्या सोबत राहणार नाही. मग केव्हा तरी ऐकलेले, केव्हा तरी वाचलेले विचार हेच आपले मार्गदर्शक होतात. ते अनेक विचार घेऊन आलेले आहेत आणि तुमच्या दुःखी जीवनावर, दुःखी प्रसंगावर, आयुष्याच्या कोणत्या तरी दुःखी वळणावर तुम्हाला मार्गदर्शक ठरतील असे सुखाचे, प्रेरणेचे विचार घेऊन आलेले आहेत. यवतमाळ आकाशवाणी येथील उद्घोषक प्रमोदजी बाविस्कर, त्यांच्या दीर्घ अनुभवातून त्यांनी अनेक लोकांना दुःखाच्या वळणावरून सुखाकडे प्रवृत्त केलेलं आहे. आपलं आमच्या स्टुडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो आहे. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही एक चांगला विषय या ठिकाणी छेडलेला आहे की अप अँड डाऊन्स या प्रत्येकाच्या जीवनामधल्या घटना आहेत. सुखाचेच दिवस असतील असं नाही किंवा दुःखाचेच दिवस असतील असंही नाही. तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये हे दिवस जे आहेत तर हे दिवस येणारच. परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये एक विद्यार्थी म्हणून आपण त्या सगळ्या निराशेच्या गोष्टींकडे कसं बघतो हे फार महत्वाचं असतं. अनेकदा आपण अभ्यास करूनही आपल्याला कमी मार्क्स मिळाले की विद्यार्थी हताश होतात. अगदी आत्महत्येपर्यंत विद्यार्थ्यांनी प्रयत्न केलेले आपण बघतो किंवा त्याच्यातून आत्महत्या देखील विद्यार्थ्यांनी केलेल्या आहेत, असं देखील घडलेलं आहे. तर हे म्हणजे कसं असतं सर की याच्यामध्ये जर तुम्हाला कोणी चांगले मित्र मिळाले, जर तुम्हाला चांगलं एखादं पुस्तक मिळालं, जर तुम्हाला एखादे चांगले विचार मिळाले, तर हे विचार नक्कीच या अशा जीव घेण्या प्रवृत्तीपासून तुम्हाला वाचवू शकतात. स्वामी विवेकानंदांची पुस्तकं वाचून अनेक लोकांच्या जीवनामध्ये बदल घडून आलेले आहेत. हे आपण वाचलेलं आहे, पाहिलेलं आहे. हे होण्याचं कारण असंच आहे की स्वामी विवेकानंदांनी जे विचार दिलेले आहेत जीवनाबद्दलचे, त्याच्यामध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं सांगितलेलं आहे की जीवन कशा पद्धतीनं जगलं पाहिजे, मग येणाऱ्या संकटांवरती आपण कशा पद्धतीनं मात केली पाहिजे. अनेकदा काय होतं की विद्यार्थी थोड्या वेगळ्या याच्यामध्ये गुंतून जातो. म्हणजे कधी कधी तो व्यसनामध्ये गुंतून जातो, कधी कधी तो वाईट संगतीमध्ये चालला जातो, कधी कधी त्याला स्वतःला काही गोष्टी समजत नाही आणि मग एकदम निराशेचे क्षण त्याच्या जीवनामध्ये येतात आणि मग तो एक अविचाराचं पाऊल पुढे टाकत असतो आणि त्याच्यामुळे मग त्याच्या कुटुंबाला म्हणा किंवा त्याचे जे काही मित्र असतात यांना देखील एक तीव्र धक्का बसत असतो. तर याच्यातून वाचण्यासाठी खरं म्हणजे तुम्ही तुमच्या अभ्यासक्रमासोबतच अतिशय चांगली पुस्तकं वाचली पाहिजे. त्याच्यानंतर ज्या व्याख्यानमाला होतात तर अशा व्याख्यानमालांमध्ये जाऊन तिथल्या वक्त्यांचे विचार ऐकले पाहिजे तुम्ही. त्याच्यानंतर तुमच्या महाविद्यालयांमध्ये जे काही कार्यक्रम होतात, बऱ्याच महाविद्यालयांमध्ये चांगले चांगले वक्ते हे बाहेर गावावरून बोलवले जातात जेणेकरून त्यांचे विचार हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे. परंतु अनेक विद्यार्थी अशा कार्यक्रमांना दांडी मारतात. तर हे अतिशय चुकीचं आहे, अतिशय घातक आहे. तर त्या कार्यक्रमांमध्ये जाऊन त्यांचे विचार ऐकणं, त्याच्यानंतर त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आत्मसात करणं, त्याच्यातला एखादा पैलू तरी आपण घेऊ शकतो का, हा विचार जर विद्यार्थ्यानं केला तर मला असं वाटतं निराशेचे क्षण हे विद्यार्थी नक्कीच टाळू शकतात. निराशेचे क्षण कोणाच्या आयुष्यात येत नाहीत सर. आपण प्रत्येक जण त्या पातळीमधून गेलेलो आहोत. आता उदाहरणार्थ BA झाल्यानंतर माझ्या समोर पण बऱ्याच असे काही प्रसंग यायचे. मी नाटकातून कामं करायचो, माझ्या वडिलांना ते थोडं विचित्र वाटायचं ते, कारण माझा मोठा भाऊ अवघ्या 20व्या 21व्या वर्षी MPSC मधून अधिकारी झालेला
आणि वडिलांची अपेक्षा होती की तो झाला तर तू पण तसं व्हावं. पण मी जास्तीत जास्त ओढा माझा नाटकाकडे असायचा. पण नाटकांमुळे खरं सांगतो सर, मला एक निराशेच्या या सगळ्या वातावरणामध्ये अतिशय मोलाचा हात दिलेला आहे. नाटकांची जर मला आवड नसती नाटकाची किंवा एकांकिका स्पर्धेमध्ये मी जर नसतो तर मला असं वाटतं मी नक्कीच मग असा काहीतरी वेगळा विचार केला असता. परंतु या सगळ्या गोष्टींमधून जर बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला एखादा छंद, तुम्हाला एखादी कला अवगत असणं हे गरजेचं असतं. मी नाटकाच्या क्षेत्राचा वारंवार उल्लेख याच्यासाठी करतो आहे की त्या ठिकाणी मग मी राज्य नाट्य स्पर्धेमध्ये, त्या ठिकाणी मग मी एकपात्री केलं असेल, मी त्या ठिकाणी मग पथनाट्य केलं असेल, या सगळ्या क्षेत्रामध्ये गुंतून गेल्यामुळे अविचाराचे क्षण हे डोक्यात येण्यासाठी संधीच मिळाली नाही. म्हणजे जरी आले असले तरी त्याच्यावरती लगेच मग दुसरं एखादं नाटक असायचं किंवा स्पर्धा असायची, मग आम्ही लगेच त्याची तयारी करायला लागायचो. मग पुन्हा चांगले क्षण, मग ते वाईट क्षण मागे निघून जायचे. तर असं करत असताना खरं म्हणजे आपण स्वतःकडे बघणं, स्वतःला त्याच्यातून बाहेर काढणं हे फार महत्वाचं असतं. आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या समोर ही समस्या फार मोठ्या प्रमाणावरती आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपण स्वतः हे कुठेही कमी नाही हे समजून घेतलं पाहिजे स्वतःला. आणि त्यांनी देखील असे निराशेचे जे क्षण येतात तर त्याच्यामध्ये चांगले मित्र जोडणं, चांगली पुस्तकं वाचणं, प्राध्यापकांची त्या एखाद्या गोष्टीवरती चर्चा करून त्याच्यातून काही मार्ग निघू शकेल का, त्याच्यामधून काही त्यांना मदत मिळू शकेल का, याच्यासाठी चर्चा करणं हे फार महत्वाचं असतं सर, असं मला स्वतःला वाटतं. फार छान सरांनी माहिती सांगितलेली आहे. मित्रांनो, आपल्याला काही शारीरिक इजा झाली, शारीरिक दुखणं असलं आपण डॉक्टरकडे जातो. मग डॉक्टर आपल्याला मलमपट्टी करतात, औषध गोळ्या देतात आणि शारीरिक दुखणं आपलं दुरुस्त होते. पण जेव्हा मानसिक दुखणं असतं, आतमधलं दुखणं असतं, तेव्हा काय, तेव्हा आपल्याला विचार करतात, तेव्हा आपण केव्हा तरी वाचलेली पुस्तकं काढतात, तेव्हा आपण कुणाच्या संगतीत राहतो. जर चांगले सवंगडी असतील, चांगले मित्र असतील तर त्यांची संगत तारते. आपण कोणत्या वातावरणात राहतो, फुलांसोबत राहत असो तर त्यांचा गंध आपल्याला निश्चितच तारेल. म्हणून संगत महत्वाची. आणि हे जे मानसिक विचार आहे, मानसिक दुखणं आहे, मानसिक दुःख आहे, याच्यावरचा रामबाण उपाय आपल्याला गतस्मृतीमधले जे काही चांगले विचार असतील तेच तारतील. सरांनी फार चांगलं विवेचन केलेलं आहे की आयुष्यामध्ये आपल्याला एक छंद असावा. छंद हाच आपल्या दुःखावरील रामबाण उपाय आहे. मित्रांनो, दुःखाने कोणाला सोडलेलं आहे? दुःखाने सगळ्यांनाच घेरलेला आहे. जो जन्माला आला तो केव्हा तरी मेलेलाच आहे, मरण पावलेलाच आहे. दुःख हे मरणच आहे. दुःख कोणालाही सोडलेलं नाही. म्हणून जर जगायचंच आहे तर दुःखाचे विचार काढून सुखाकडे आपण वळलो पाहिजे. विद्यार्थी दशेमध्ये खरं म्हणजे विद्यार्थ्यांचं जे वय आहे ते वय फार असं पोक्त नाही आहे. फार त्यांनी विचार करावा पोक्त माणसांसारखा अशाही पद्धतीचं नाही आहे. खरं म्हणजे 16, 20, 22, 25 वर्षाचे हे आमचे विद्यार्थी, हे वय चंचल आहे असंही आपण म्हणतो. कोवळा मन असतो. हा, कोवळा मन असतो. आणि कोवळ्या मनावर कसाही ते आकार घेतोय. म्हणून आकार घेणारं वातावरण चांगलं असावं. तर या कोवळ्या मनाला एका चांगल्या सत्संगतीकडे, चांगल्या विचाराकडे आपण कसं प्रवृत्त करू शकतो? बघा सर, याच्यामध्ये कसं असतं की तुमची जी विद्यार्थी दशेतली पावलं आहेत तर ती नेमकी कुठं वळतात? ती गुत्त्याकडे वळतात की वाचनालयाकडे वळतात? हे फार महत्वाचं आहे. आणि जर ती वाचनालयाकडे वळत असतील तर त्याचा परिणाम हा नक्कीच चांगला होणार आहे. आणि म्हणूनच अभ्यासासोबत वाचनाची आवड, एखाद्या वाचनालयाचा सभासद होणं हे देखील फार महत्वाचं आहे. मी 1991ला इथं आलो यवतमाळला, तेव्हापासून मी शासकीय ग्रंथालयाचा वाचक आहे. आणि निवृत्त झाल्यानंतर मी डॉक्टर VV कोलते वाचनालय इथं देखील नोंदणी केलेली आहे माझी. मी 2 वाचनालयातली पुस्तकं घरी आणून वाचत असतो. आणि वाचन करत असताना पुन्हा पुन्हा तेच आलं की तुम्हाला चांगले विचार, चांगले शब्द, चांगले त्या ठिकाणी 4 ओळी या तुमच्या मनामध्ये येतात, तुम्हाला आनंद होतो त्याच्यातून. आणि म्हणूनच की बऱ्याच वेळेला कसं असतं की विद्यार्थी जगत असताना काय होतं की एखाद्या विद्यार्थ्याला टार्गेट केलं जातं. एखाद्या विद्यार्थ्याला त्याच्या न्यूनतेबद्दल वारंवार कोणीतरी बोलत असतं, टोचून बोलत असतं, किंवा विद्यार्थ्याला असं वाटत असतं की आपण खरोखरच नालायक आहोत, आपण जीवन जगण्यासाठी
लायक नाही असं वाटत असतानाच मग आमचे निळकंठ महाजन सर काय म्हणतात की आभाळावर थुंकती धूर्त कळप छाकटे, आभाळावर थुंकती धूर्त कळप छाकटे, त्यांच्या थुंकण्याने का होई आभाळ धाकटे. 2च ओळींची कविता आहे आणि ही कविता 2च ओळींची आहे. याच्यापेक्षा त्या निळकंठ महाजन सरांनी लिहिलेलं नाही. तर माझं म्हणणं असं आहे की आभाळावरती जे माणसं थुंकतात त्याच्यामुळे आभाळ धाकटं होतं का? त्याच्यामुळे जर तुम्हाला कोणी टार्गेट करत असेल, तुमच्यावरती कोणी आरोप करत असतील, तुम्हाला कोणी जर काही गोष्टींमध्ये गुंतवून जर तुम्हाला तुमचं महत्व कमी करत असेल, तर अशा गोष्टींसाठी कधीही निराश होऊ नका. चांगल्या गोष्टी कुठेतरी हातात पडतायत का, मग याच्यामधूनही मी बाहेर कसा पडेन याचा जर जो विद्यार्थी विचार करत असेल तर मला असं वाटतं की ते त्याच्यासाठी फार महत्वाचं आहे. आणि म्हणूनच असे जे चांगल्या गोष्टी आहेत, त्याच्यात वाचनालय आहे, चांगले मित्र आहेत, चांगले प्राध्यापक आहेत, तर यांची संगती, कारण हे जीवनच तसं आहे ना. तुम्ही महाविद्यालयीन जीवन जगत आहात, त्याच्यामुळे तुमच्यावरती जबाबदाऱ्या बाकीच्या नसतात. तुम्हाला घरच्या किराण्याची जबाबदारी नसते. तशी जबाबदारी फार कमी मुलांच्या वरती असते की जे नोकरी करूनही शिक्षण घेतात. पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना या गोष्टींची जबाबदारी नसते, म्हणून त्यांनी आपलं खरं म्हणजे लक्ष या सगळ्या गोष्टींकडे दिलं तर मला असं वाटतं हे निराशेचे जे ढग आहेत तर ते त्यांना सतावणार नाही. फार छान सर. मित्रांनो, निराशेचे क्षण सगळ्यांनाच येतात, दुःख सगळ्यांच्याच वाट्याला येतात. पण त्या दुःखाकडे आपण कोणत्या दृष्टीने पाहतो? दुःखापेक्षा सुखही खूप असतं. बऱ्याचदा मित्रांनो, आपण सुखाकडे पाहून जगलो पाहिजे, चांगल्या गोष्टीकडे पाहून जगलो पाहिजे. जिंदगी इतनी हसीन थी हमें जीना नहीं आया, जिंदगी इतनी हसीन थी हमें जीना नहीं आया, हर बात में था नशा मगर पीना नहीं आया. क्या बात आहे. मित्रांनो, जिंदगीकडे आपण वेगळ्या दृष्टीने पाहूया, सकारात्मक दृष्टीने पाहूया. फार जीवन छान आहे. खरं म्हणजे आपल्या माणसाच्या जीवना एवढं कोणत्याही प्राण्याचं जीवन चांगलं नाही आहे. एवढं चांगलं जीवन आपल्याला मिळालं त्याच्याकडे चांगल्याच दृष्टीने पाहूया. जेव्हा आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो मित्रांनो, तेव्हा बऱ्याचदा आपल्याला निराशा येते. जेव्हा एखाद्या परीक्षेमध्ये आपण फॉर्म भरतो तेव्हा परीक्षा देणाऱ्यांची संख्या ही लाखांच्या घरात राहते आणि मग तिथेच आपण दचकून जातो, खचकून जातो. असं न होता मित्रांनो, तेव्हा त्याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर फॉर्म भरणाऱ्यांची संख्या लाखांच्या घरात असते, पण परीक्षा देणाऱ्यांची संख्या बरीच कमी झालेली असते. त्याच्यामध्येही आपण जर खोलात गेलोय तर प्रत्यक्षात अभ्यास करणाऱ्यांची संख्या जर 10 लाख फॉर्म भरले असतील तर प्रत्यक्षात अभ्यास करणाऱ्यांची संख्या 50-60 हजारच असते. आपण त्या फक्त 50-60 हजार मुलांचाच विचार करावा. आपण तो फुगलेला आकडा पाहू नये आणि परीक्षेला जाताना अभ्यास करून जावं. बरेच मुलं म्हणजे निराशा होण्याचं आणखी एक कारण आहे की त्याची पूर्वतयारी न करता आपण अपेक्षा फार वाढलेल्या आपल्या की आपल्याला यश मिळालं पाहिजे. तुम्हाला या पिढी संदर्भात काय वाटेल? रेडीमेड यश मिळण्यावरती आजकालचे तरुण जास्त भर देतात. रेडीमेड म्हणजे कसं की अभ्यास करायचा नाही, मग शेवटचे 8 दिवस राहिले की गाईड वाचायचं एखादं आणि रट्टे मारायचे. तर मला असं म्हणायचं आहे की ज्याची पूर्वतयारी नसते तर त्याला बऱ्याच अडचणी येऊ शकतात आणि मग निराशेचे क्षण येतात. मग त्याच्यापेक्षा आपल्याला शिकवलेला अभ्यास किंवा आपल्याला जे काही अभ्यासक्रम आहे त्याचा आपण विचार केलेला आहे का, त्याचं आपण वाचन केलेलं आहे का, त्या संदर्भातली पुस्तकं वाचलेली आहेत का, शिक्षकांची त्याच्यावरची आपण चर्चा केलेली आहे का. मी ज्या महाविद्यालयामध्ये शिकायचो तर तिथल्या ग्रंथालयामध्ये एक अशी सोय होती की तुमचं आय कार्ड तिथे द्यायचं आणि ते पुस्तकं द्यायची वाचायला. आणि मागच्या वर्षाच्या जुन्या ज्या प्रश्नपत्रिका असायच्या तर त्या देखील व्यवस्थित पिन लावून त्या आम्हाला ते देत असत. मग मागच्या जुन्या प्रश्नपत्रिका पाहून आम्हाला एक अंदाज यायचा की साधारणतः प्रश्नपत्रिकेचं स्वरूप अशा पद्धतीचं असतं आणि मग अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. अशा पद्धतीनं विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर आपण कसं लिहायचं. मग हे जर तुम्हाला तुमच्या लक्षात आलं तर मग तुम्हाला परीक्षा ही थोडी अजून सहज सोपी जाऊ शकते. परंतु सगळ्या मुलांचं काय होतं सर की आजकाल आपण बघतो की मुलं वेळ वाया खूप घालवतात. मुळामध्ये महाविद्यालयामध्ये न जाणं, महाविद्यालयामध्ये गेलं तरी वर्गात न बसणं,
त्याच्यानंतर जर वर्गात बसले तर विचार वेगळ्याच ठिकाणी, आणि इकडं शिक्षक शिकवतातच आहेत, नोट्स न काढणं, या सगळ्या गोष्टी अतिशय घातक ठरू शकतात. आणि म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यानं माझी जबाबदारी काय आहे, मला कशा पद्धतीनं परीक्षा त्या ठिकाणी द्यायची आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाच्या गोष्टी म्हणजे बऱ्याच गोष्टी अशा असतात की तुमचा हस्ताक्षर म्हणजे तुमचा एक चेहराच आहे, तुमचं व्यक्तिमत्व दडलेलं आहे त्याच्यामध्ये. तुमचा हस्ताक्षर पाहिल्यानंतर जो पेपर तपासणारा शिक्षक आहे तो म्हणतो की हा विद्यार्थी नक्की कसा असावा. म्हणून तुमचं हस्ताक्षर, त्याच्यानंतर तुमची लिहिण्याची शैली, तुम्ही मांडलेले मुद्दे, हे जर तुम्हाला व्यवस्थित लिहिता आले नाही तर तुम्ही त्याच्यामध्ये अयशस्वी होऊ शकतात. याचं एक छोटंसं उदाहरण मी देतो की इथे यवतमाळला आम्ही ज्या वेळेला परीक्षेसाठी आलो त्यावेळेला रिटर्न परीक्षा झाली, म्हणजे लेखी परीक्षा झाली. आणि त्या लेखी परीक्षेमध्ये एक प्रश्न विचारण्यात आला की महाराष्ट्रामध्ये मुक्त विद्यापीठ निर्माण झालेलं आहे, तर त्या मुक्त विद्यापीठाचं नाव लिहा किंवा नाव सांगा. तर त्या विद्यापीठाचं नाव जे आहे ते हे महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ. तर त्याच्यातले जे शब्द आहेत ते जर कमी जास्त झाले समजा तर चालणार नाही. काही विद्यार्थ्यांनी नुसतं लिहून मोकळे होऊन गेले, त्याच्यामुळे त्यांना मार्क्स मिळाले नाही. म्हणून येणारा प्रश्न कोणता आहे, तुम्हाला विचारलेला प्रश्न कोणता आहे, हे जर तुम्हाला लक्षात आलं तर त्याचं उत्तर तुम्ही व्यवस्थित लिहू शकता. आपण जे म्हणतो की रामदास स्वामी, त्यांचं नाव त्या ठिकाणी विचारण्यात आलं होतं की रामदास स्वामींचं संपूर्ण नाव काय. जर त्यांच्याबद्दल काही वाचलेलंच नसेल तर तुम्ही ते लिहू शकत नाही. म्हणूनच तुम्हाला तुमच्या त्या बाकीच्या गोष्टींबद्दल सर्वांगीण अभ्यास असणं हे गरजेचं असतं. आणि म्हणूनच परीक्षा देताना जर तुम्हाला एखादं व्यक्तिमत्व असेल, एखादी कविता असेल, तर त्या कवितेच्या आजूबाजूला काय परिस्थिती आहे, त्या कवितेच्या मध्ये सांगितलेल्या गोष्टींच्या आजूबाजूला देखील काय दडलेलं आहे का अजून, हे समजून घेणं फार महत्वाचं असतं. म्हणूनच जर एखाद्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करायचा असेल तर त्यांचा जन्म कुठं झाला, त्यांनी काय काय कार्य केलं, त्यांनी काय पुस्तकं लिहिली, हे सगळं त्या ठिकाणी माहिती असणं हे विद्यार्थ्याला आवश्यक आहे. आणि म्हणूनच विद्यार्थ्यांनी त्या संबंधी तत्पर असणं हे देखील फार गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, फार छान मुद्दे सरांनी सांगितलेले आहे. विद्यार्थी दशेमध्ये जेव्हा शैक्षणिक आपण पाहतोय तेव्हा शैक्षणिक जीवनामध्ये आपल्याला बरीच निराशा येते. ती निराशा येऊ नये आणि यासाठी काय करावं, तर मग आपण पुस्तकं वाचली पाहिजे, उत्तमोत्तम पुस्तकं वाचली पाहिजे, आत्मचरित्र वाचली पाहिजेत आणि चांगल्या लोकांच्या सहवासामध्ये राहिलो पाहिजे. मित्रांनो, माणूस दुःखी केव्हा होतो, तर जेव्हा बऱ्याचदा माणसं नसलेल्या गोष्टीचाच अधिक विचार करतात आणि दुःखी होतात. माणसानं नसलेल्या गोष्टीचा, आज वर्तमानामध्ये जगायचं आणि भविष्याचा विचार करायचा, पण नसलेल्या गोष्टीचा फारसा विचार करू नये. आपण नेमकेपणानं सुखापेक्षा दुःखाचाच जास्त विचार करतो आणि दुःखी होतो. मित्रांनो, यशस्वी होऊ आपण. आणि यशस्वी होण्यासाठी यशाचे सगळेच मार्ग हे परिश्रमातून जातात, अभ्यासातून जातात. म्हणून अभ्यासावर विश्वास ठेवूया, त्याच्यावर अढळ निष्ठा ठेवूया. असं जर झालं तर निश्चितच आपल्या जीवनामध्ये दुःखाचे क्षण कमी होतील आणि सुखांच्या फुलांचा आपल्या जीवनामध्ये प्रवेश होईल, बरसात होईल. असं जर झालं तर प्रमोद बाविस्करजी जे आपल्याला सांगताहेत, मला वाटते या गोष्टीचं साफल्य झाल्यासारखं होईल. या दुःखामधून आमचे विद्यार्थी निश्चितच सुखाकडे मार्गक्रमण करतील. मित्रांनो, आयुष्यामध्ये फार सुख आहे, फार चैतन्य आहे, फार आनंद आहे. तो आनंद आपण मनमुराद लुटा, पण दुःखाच्या क्षणाकडेही डोळेझाक न करता त्याला कसं निस्तारायचं यावरही उपाय शोधा. उपाय आपल्याकडेच असते, दृष्टी फक्त तशी ठेवा. हा एक चांगला विचार या निमित्तानं प्रमोदजी बाविस्कर यांनी सांगितलेला आहे. आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलाय आणि आमच्या विद्यार्थ्यांना अत्यंत मोलाची आणि जीवनाची एक गुरुकिल्ली सांगितली, यशाची आणि सुखाची गुरुकिल्ली सांगितली. त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. विद्यार्थी देखील मला असं वाटतं या सगळ्या माहितीचा उपयोग करतील आणि काहीतरी जीवनामध्ये बदल घडवून आणतील अशी आशा बाळगूया. सर, आपण मला इथे बोलवत त्याबद्दल खूप खूप आपले आभार.